भेट आपला कार्यक्रम आपण 1 महिन्यानंतर आपण भेटतो आहोत आणि थोडीशी आपण गॅप घेतली होती, पण आता आपला परत पुन्हा याच्या पुढे परत असाच कार्यक्रम चालू राहणार आहे दर महिन्याला. तर आधी प्रथम नवीन वर्षाच्या आपल्याला सगळ्या सभासदांना हार्दिक शुभेच्छा. आता आपला हा कार्यक्रम चालू होणार आहे त्याच्याच आधी एक छोटस एक म्युझिकचा पीस सरांना मी वाजवायला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या प्रस्तावनेला सुरुवात होईल. कार्यक्रमाची सुरुवात किती छान झाली आहे. श्री रामाच्या भजनाने सुरुवात केली. सरांचा शंखनादाचा कार्यक्रम शंखनाद झाला. आता आपल्या देशामध्ये सगळीकडे रामाचं नाव राम राम आणि राम सगळीकडे दिसतो. राम म्हणला की वनवास हे जवळ काही समीकरण आहे. तो वनवासामध्ये 14 वर्ष राहून राहायला कसा राहिला, काय खाल्लं प्यायला होता मी, तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये तो खरं म्हणजे निसर्गाशी त्यांनी तादात्म्यच पाळलं होतं. राम सीता लक्ष्मण यांनी कसे काही तिथे राहिले असतील, काही खाल्लं असेल त्यांनी, ते कंदमुळं ते फळं ते सगळं धान्य. हा आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न पडतो, बरोबर. पण त्यांनी 14 वर्ष खरोखर आनंदात काढली ती तिथे. मग आपल्याला काय असा प्रश्न पडतो की हे कसं काय खायचं धान्य कडधान्य. त्याचं उत्तर आपल्याला आज आपल्याकडे पाहुणे आल्या आहेत सुनीता संगवी. मी त्यांना नीता ताई म्हणते आणि माझी ती खरं सांगायचं तर ताईच आहे. त्यांच्याबद्दल थोडीशी ओळख करून देते. सुनीता संगवे 1997 ते 98 मध्ये निसर्गोपचाराचा डिप्लोमा कोर्स त्यांनी पूर्ण केला. दोन्ही कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. त्याला पाहिजे प्रथम क्रमांक मिळालेला होता. तसेच सन 2000 मध्ये निसर्गोपचारामध्ये MA त्यांनी पूर्ण केलं. त्याच्यानंतर दिनांक 1 मे 2014 रोजी सत्य घटनेवर आधारित माझ्या काळजाची गोष्ट या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. त्यांची माहिती त्या पुढे सांगतीलच. तर आता मी नीता ताईला अशी विनंती करते की तुम्ही आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार. पहिले माझे गुरु आई वडील श्रीनिवास ढवळे आणि माझ्या गुरुमाता डॉक्टर कुमुदताई बेदरकर यांना मी प्रथम साष्टांग नमस्कार सांगते. त्यानंतर इथे जमलेले सगळे ज्येष्ठ नागरिक यांना सगळ्यांना साष्टांग नमस्कार आणि लहानांना सप्राय नमस्कार. तसेच स्टेजवरतील मान्यवर श्री खानवलकर सर आणि आज जिच्यामुळे माझा योग आला त्या मीनाताई मॅडम, म्हणजे मी पण तिला मीनाच म्हणते. आम्हाला मीना म्हणलं की मला एकदम छोटी बघितलेली आठवते, फ्रॉक म्हणजे एकदम गोडगोड अशी. तर त्याच्यामुळे ती मीनाच मी म्हणते तिला. तर तिच्यामुळे माझा आज योग आला, त्याच्यामुळे त्याचे पण मनापासून धन्यवाद. आज येथे निसर्गोपचाराची माहिती सांगण्यासाठी मला खास बोलावं केलं, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं. निसर्गोपचार म्हटलं येतं ठीक आहे. हॅलो हॅलो ठीक आहे बरं हां ओके. निसर्गोपचार म्हटले की त्याच्यामध्ये अनेक विषय येतात, खूप म्हणजे खूप विषय आहेत. मग निसर्गोपचारच मुळात कशावर अवलंबून आहे? पंचमहाभूतांवरती, पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश. आणि ह्या याच्यावरचे सगळे विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत येतात. त्याच्यामध्ये मन आहे, शरीर आहे, आत्मा आहे,
सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. पण आज मात्र इथे आहार हा विषय घेतलाय आणि हा विषय आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. कारण कोणतंही वय असो, कोणतीही व्याधी आपण अवलंबन करत असो, म्हणजे आपण ॲलोपॅथीचं औषध घेतोय किंवा होमिओपॅथी घेतोय, तरी आपल्याला आहार हा घ्यावाच लागतो. त्यामुळे आपण आज काय करणार आहोत की आहार कसा असावा, सरसकट आहार कसा असावा. एकदम काही जर कुठला आजार स्पेसिफिक असेल तर त्याला वेगळं डाएट दिलं जातं, पण आता आपण सरसकट आहाराचा विचार करणार आहोत. आता जे सरसकट आपण आहार बघतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की विज्ञानाने एकदम इतकी प्रगती केलेली आहे. त्याच्यामध्ये आता पण आपण पाहिलंय की विज्ञानाने प्रगती करून मानव मंगळावरती जाऊन आलाय, गेलाय तिकडे. आता अशा प्रकारे विज्ञानाची प्रगती खरोखर बुद्धिदायक आणि स्फूर्तिदायक आहे सगळ्यांना, परंतु त्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये काही बदल झालेले नाहीये. म्हणजे कोणते शरीराच्या ज्या गरजा आहेत त्याच्यात काही बदल झाले नाही. पूर्वी काही माणसाला जे लागत होतं तेच आत्ता लागतंय, तेच पुढे लागणार आहे. परंतु काळ इतका झपाट्याने बदललाय की त्या काळामुळे खाद्यपदार्थांची रेंजर आणि माणसाच्या मनाची सारखी पुढे प्रगतीच होत असते. त्याच्यामुळे वेगवेगळे विचार जे मूल आहे, मुळाधार मध्ये आहे सगळ्या प्रमाणात, ते पाया हा सगळा बदलून गेलेला आहे. त्याचं लोकांना काही अनेक जणांना माहिती नसतं. त्याच्यामुळे ही खूप माहिती सगळ्यांना असणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण विज्ञानाची प्रगती पाहिली आणि शरीराची गरज पाहिली. आता पूर्वी शरीराला काय लागायचं आणि आता काय लागतंय तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेला आपण फूड पिरामिड हे शिकलेलं आहे. फूड पिरामिड म्हणजे काय, तर शरीराला कोणकोणत्या गोष्टींच्या अन्नघटकांची आवश्यकता आहे. आता हे अन्नघटक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. प्रथिन म्हणजे प्रोटीन्स, पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स, जीवनसत्व म्हणजे खनिज, वॉटर म्हणजे पाणी आणि रफेज म्हणजे चोथा. या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, परंतु त्याची हळूहळू जाणीव बोथट होत गेली आहे. कशी बोथट होत गेली आहे की आपण इतक्या अन्नपदार्थांमध्ये प्रगती झाली आहे, वेगवेगळे पदार्थ बनवणं झालंय. टीव्ही आल्यावरती टीव्हीमध्ये वेगवेगळे पदार्थ समजतात आणि ज्यावेळेला फ्रीजचा शोध लागला त्यावेळेला वस्तू झाली की फ्रीजमध्ये ठेव आणि मग आपली वेळ पडली की काढ आणि कर. हे सगळं आरोग्याच्या विरुद्ध गोष्टी व्हायला लागल्या. आता ह्या गोष्टी ज्या आरोग्याच्या विरुद्ध झाल्या तर आपण पहिल्या बघायचं की ज्या पदार्थांमध्ये अन्नघटक आहेत असे पदार्थ शरीराला उपयुक्त आहेत. सगळ्यांना वाटतं ह्याच्यामध्ये काय विशेष, ह्याच्यातच विशेष आहे. आता जे रेंजर म्हणून सगळीकडे फास्टफूड आणि सगळे पदार्थ मिळतात त्या पदार्थांमध्ये कोणतेही अन्नघटक नसतात. आता याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा एक प्रश्न विचारते असा की आपण आपल्या घरामध्ये वेफर्स असतात बरोबर, फरसाण असतं, नंतर बाकरवडी असते किंवा काही चिमडा असतो किंवा असं अन्य काही पदार्थ असे असतात की जे आपल्याला गरज लागली तर आपण पटकन आणून ठेवतो, पूजा करायला बरं किंवा स्वतःला सुद्धा तर आपल्याला खायला बरं. पण मला एक सांगा, खूप दिवस झाले आणि आपल्या वेफर्सच्या डबामध्ये वेफर्सचं पाकिट ठेवलंय, तर वेफर्स आपण डबा आवडताना काढले तर वेफर्स कसे झालेले असतात, चामट झालेले असतात. पण ते खराब होत नाही. खराब होत नाही म्हणजे काय, त्याला काही कीड लागलेली नसते, त्याला काही कीटक कुठले लागत नाही, काहीच त्याला होत नाही. आता हे असे सगळे पदार्थ महिने वर्षे राहतात, त्याला कधीही काहीही कीड लागत नाही. पण आपण इतर धान्य आणि यांना बघतो कीड लागलेली असते. तांदूळ, गहू, पोळी, भात खराब झालं की बुरशी पण येते, ती पण वनस्पतीच आहे. मग आता ह्या सगळ्या पदार्थांना कीड का लागत नसेल, ते खराब पदार्थ का होत नसतील असं मला तुमच्याकडनं थोडंसं जाणून घेणं. एका शब्दामध्येच आहे उत्तर. आणि काही असलं तरी बरोबर आणि चुकीची काही परीक्षा नाही आहे. आपण हे सगळे पदार्थ खातो, माहिती आहे, तर तुम्हाला असं काय वाटतं की हे पदार्थ का खराब होत नसतील, कोणी सांगू शकाल? अगदी बरोबर. अजून प्रिझर्वेटिव्ह, अगदी बरोबर. अजून रिफाईन तेलात असतात, बरोबर. अगदी सगळी कारणं बरोबर आहे. पण मी तुम्हाला आमच्या निसर्गोपचारात एक महत्वाचं कारण सांगते की हे जे कीटक आणि जे प्राणी असतात यांना सुद्धा माहिती असतं की त्या पदार्थांमध्ये खाण्यासारखं काहीही नाही, म्हणून त्याला ते कीटक लागतच नाही. पण जो बुद्धिजीवी मानव आहे, मी आताच सांगितले त्याने प्रगती कुठल्या कुठे केली आहे, पण त्याला मात्र समजत असून सुद्धा तो ते पदार्थ खातो, जवळ ठेवतो, बाळगतो, घरात डबे बनवून ठेवतो. कारण का, तो फक्त त्याची सोय बघतो.
आपण खरं पहिल्यापासून हा श्लोक म्हणत आला जेवायच्या वेळेला, माहिती ना. शेवटची वेळ मी सांगते, उदरभरणमुळे जाणीजे यज्ञ कर्म, बदली कवळ घेता म्हणतो ते. तर उदरभरण नव्हे, उदर म्हणजे पोट, भरण म्हणजे भरणे, नव्हे म्हणजे नाही, पोट भरणं नाहीये, जाणीजे म्हणजे जाणून घे ते यज्ञ कर्म आहे. आपल्या पोटामध्ये ज्या वेळेला आपल्याला भूक लागते, भूक लागल्याची संवेदना केव्हा होते, ज्या वेळेला पाचक स्त्रवतात पोटामध्येच नैसर्गिक, तुम्हाला आम्हाला त्याच्यासाठी काही करायला लागत नाही, ते यंत्र आहे ते सतत चालू राहतो. मग तशाप्रमाणे ते जेव्हा भूक लागते त्यावेळेला आपल्याला भूक लागली की आपल्याला जे समोर दिसेल ते आपण खातो. मग तो ब्रेड असू दे, त्याला बटाटा असू दे, काही असू दे. मग त्यावेळेला हा विचार केला जातो का की जो मी आत्ता सांगितलंय की त्याच्यामध्ये अन्न घटक आहेत का, जो आपण पदार्थ खातोय त्याच्यामध्ये अन्न घटक आहेत का, नाही, हा बघितलाच जात नाही. आता एक लक्षात घ्या, अन्न घटक आहेत किंवा नाही हे कसं समजून घ्यायचं, तर प्रत्येक पदार्थ चिरला, कापला, तळला, भाजला की त्याच्यामधल्या न्यूट्रिशन्स हळूहळू कमी होत जातात. हे विटामिन्स आहे ते पटकन मिळून जातं. आपण म्हणतो भाजी वगैरे सगळं झाकण ठेवून शिजवावं, म्हणजे आतमध्येच त्याच्यामध्ये त्याची वाफ राहून त्याला चव चांगली येते. मग हे सगळे पदार्थ चिरले, कापले, भाजले, उकडले की सगळे त्याच्यातले हळूहळू तत्व कमी होत जातात. मग जे पदार्थ आपण कच्चे खाऊ शकत नाही ते पूर्वापार आपल्याला शिजवून खाण्याची परवानगी आहे, तेव्हा तसेच खातो. किंवा उद्या भात खायचं म्हणून तांदूळ कच्चे खाणार नाही आपण, तो पूर्वापार आहे पदार्थ तसा तो भात, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन असतो. पण आजकालचा भात सुद्धा केला जातो, तो कसा केला जातो, तर भात शिजवतात, भाताचं सगळं पाणी टाकलं असतं, कारण काय आहे, भात हवा असतो फडफडीत. मग त्याच्या भातात जे काही कच्चं असतं ते सुद्धा ते पाण्याबरोबर पाहून जातं. मग आपल्याजवळ काय जातो, लोटेज. मग तो जो चोथा जातो तो चोथा इतक्या अतिप्रमाणात जातो की त्या चोथ्यापासून आपल्या शरीराला काहीही मिळत नाही. मग आपल्याला हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे की या ज्या शरीराच्या गरजा आहेत त्या आपण जर भागवल्या नाही तर काय होतं, तुम्ही फक्त जेवता, तुमचं फक्त पोट भरतं, पण एक लक्षात घ्या, तुमचं शरीर उपाशी राहतं. आज आपण आता खाल्ले 4-5 बाकरवड्या, 2-4 चकल्या, अमुक तेव्हा काहीतरी खाल्लंय आणि माझं पोट भरलं, पण खरंच पोट भरलं पण तुमचं शरीर उपाशी राहिलं. कारण शरीराला दैनंदिन गरजा म्हणून एक निसर्गाने काही दिलेलं आहे की अमुक प्रमाण प्रोटीनांचं, प्रथिनांचं, अमुक प्रमाण कार्बोहायड्रेटचं, असं सगळं प्रमाण दिलेलं आहे. ते प्रमाण किती काय पोटात जण लांब राहिलं, पण एवढ्या गोष्टी जर आहेत आपल्याला तर त्या आपल्या शरीरामध्ये जातात का, त्या नाही जात. कारण हे आजकालचे लागलेले शोध आणि या पदार्थांची रेलचेल आणि आपली असणारी ती छोटीशी एक 6 इंची जीभ आहे ना, ती 6 फुटी शरीराला हवी तशी नाचवते. म्हणजे बघा, खाण्याच्या पदार्थांनी आणि बोलण्याने जर तुम्ही अपशब्द बोलला तर समोरही तुम्हाला तसंच रिॲक्शन येते, आणि तुम्ही गोड बोलला तर ती समोर तसं येते. तसंच आहार हे दुधारी शस्त्र आहे. दुधारी म्हणजे काय, 2 धारी असलेल्या, एक चांगली आणि एक वाईट. चांगल्या आहाराच्या धारीमुळे आपलं शरीर सकस बनतं, चांगलं पाठीला बनत जातो, शरीर बॉडी व्यवस्थित होते. आणि ज्यावेळेला चुकीचं खातो त्यावेळेला शरीराला नुकसान व्हायला लागतो, शरीराला जे पाहिजे ते मिळतच नाही. मग अशा वेळेला काय करतो, शरीर उंदराळ उसळणार करतो. लिव्हरमध्ये काहीतरी साठलंय ते काढून घे, हाडामधलं कॅल्शियम ते पचून घे, आणि तो पदार्थ जो पचलाय म्हणजे जो आपण खातोय तो कसा न बसा पुढे ढकलून द्यायचा. म्हणजे शरीराला ते काम पडतं बघा, लक्षात ठेवा. शरीराला कोणतं काम पडतं, आता आज आपण कोणताही पदार्थ खाल्लाय की जो काही शरीराला गरजेचा नाहीये, तर ना शरीराला प्रचंड कष्ट पडतात तो पदार्थ पचवून शरीरातून बाहेर काढण्यासाठी. पचवणं, अन्न पचवणं, त्याच्यासाठी जे पाचक स्त्राव असतात. मग आपण जेव्हा तरी म्हणतो मला गॅसेस झाले, माझं पोट धब्बट झालंय, मला डोकं दुखतंय, मला मळमळत आहे, तर ही सगळी शरीराची सूचना असते. सगळ्यात चांगलं कोण असतं, आपलं शरीर. आणि सगळ्यात मध्ये त्रास देणारं कोण असतं, आपलं मन. कारण मनाचे सगळे खेळ आहेत, हे खायचे ते खायचे, जिभेचे चोचले, त्याच्यामुळे आपल्याला खूप सांभाळून राहायला पाहिजे. मग आता आपण असं लक्षात घेतलं आपल्याला काही बिघाड झाला की आपण काय करतो, डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर औषध देतात, 1-2 दिवसात 3 दिवसात ते बरं वाटतं, सर्दी खोकला जातो. काही दिवसांनी आपली जीवनशैली तशीच राहते, त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा काही दिवसांनी तो त्रास होतो. आपण एक सर्दी खोकला झाली साधारण, मग तो पुन्हा व्हायला लागला की आपण परत डॉक्टरांकडे जातो. आता आपल्याला 250 ml असेल तर ती गोळी 500 ची येते. पॉवर वाढते, आपल्या शरीराची ताकद, इम्युनिटी सिस्टीम आपल्याला जास्ती तयार करावी लागते किंवा शरीराला त्रास होतो त्याचा. आणि असं होत गेलं की एक दिवस डॉक्टर म्हणतात आता आपण तुमचं रक्त तपासायचे, घेऊन देतात 4 गोष्टी, त्या तपासून आणा.
त्या तपासायलाच लागतात, कारण आपण त्याच्या बिघाड आपल्याला त्रास होत असतो. आणि मग रक्तामध्ये आलं की डॉक्टर बघतात अमुक कमी आहे, अमुक जास्ती आहे, हे कमी आहे, ते जास्ती आहे, त्याप्रमाणे ते टॉनिक वगैरे देतात किंवा काही सुचवतात कितपत काय आहे ते. डॉक्टरांचा सल्ला बरोबर असतो, पण मला आता आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की रक्त जे तयार होतं ते रक्त तयार कशामुळे होतं? तर वरण भात भाजी पोळी ह्याच्यामुळेच रक्त तयार होतं, बरोबर आहे. मग वरण भात भाजी पोळीचं बनणारं रक्त आणि पावभाजी आणि वडापाव बनणारं रक्त याच्यामध्ये फरक आला, आपल्याला समजतोच आहे काय प्रकार आहे तो. म्हणून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपला आहार आपण खूप संतुलित ठेवायला पाहिजे. मग आता हे जे रक्त आपल्याला बनतं तर त्यावेळेला आपल्याला एक लक्षात ठेवायचं महत्वाचं की जगामध्ये, भारतात नाही का, जगामध्ये भारतीय थाळीला पहिला क्रमांक आहे. कसा काय पहिला क्रमांक आहे? आठवा पूर्वीचा. आपल्याला तर सगळ्यांना आठवण्यात काही जड जाणार नाही. हिरवंगार केळीचं पान, त्याच्यावरती मस्त पांढरी केश अशी मूठ, पिवळं घट्ट वरण, गाईच्या तुपाची धार, वरती किंचित मीठ, डाव्या बाजूला लिंबू, चटणी, कोशिंबीर, उजव्या बाजूला भाजी आणि फळभाजी असते आपल्या वाटीमध्ये, म्हणजे थोडी पातळ भाजी आणि पोळी, त्याच्यावरती एक थोडासा लिमिटेड सणासुदीला असणारा गोड पदार्थ आणि पोळीवरती चांगल्या तुपाची तूप दूध लागलेली अशी पोळी. हा जो आपला सगळा आहार आहे त्याच्यात तळण पण असतं, थोडंसं एखादं पापड उडाई किंवा एखादी भजी, पण हे सगळं घरातलं असतं आणि त्याच्यामुळे ते सगळं पदार्थ 40 अन्न घटक त्याच्यापासून आपल्याला अन्नातून मिळतात आणि ते 40 अन्न घटक अत्यंत योग्य आहेत आणि जे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहेत. आता तुम्ही म्हणाल आपण रोजच्या जीवनामध्ये 40 अन्न घटक मिळण्याची आपल्याला कशी सोय आहे? कोण केळीचं पान घेणार आणि कोण काय करणार ते मान्य आहे, पण दिवसभरामध्ये तर तुम्ही हे मॅनेज करू शकता, आरामात करू शकतात व्यवस्थित. आजकाल आता थोडंसं डाएटकडे पण लोकांचं लक्ष जायला लागलेलं आहे. काही थोडेसे जण अलर्ट झाले आणि त्याप्रमाणे ते सांभाळत आहेत आणि त्याप्रमाणे ते काम करत आहेत. आता आपण आपल्या स्वतःच्या खाण्याकडे असं लक्ष द्यायला पाहिजे की आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एकदा अन्न पदार्थ पोटामध्ये गेला की तो बाहेर पडतो, त्याच्यात एवढ्या प्रक्रिया होतात. आता मी अजून एक छोटासा प्रश्न विचारत नाही, सांगते तुम्हाला. आपण तोंडात अन्नाचा घास घातला, तिथून आतमधून गेल्यावरती अन्न नलिका, त्याच्यानंतर लहान आतड, आज्जठ लहान आतड, मोठं आतड आणि मग नंतर गुदद्वारातनं आपल्या बाहेर पडण्याचा मार्ग. आता ह्या जो गोष्टी आहे, इथून जो अन्न मार्ग सुरू होतो तो आपण त्या शेवटपर्यंत आहे, तो किती लांब आहे कुणाला माहिती आहे का? बऱ्याच जणांना माहिती नाही. तर तो 9 मीटर लांब आहे. 9 मीटर म्हणजे परत किती? तर आता आपण ही जी साडी नेसली ही 6 मीटर किंवा 5 मीटर साडी असते, साधारण 6 गळे, 5.5 ते 6. मग ही आणि नऊवारी पातळ जो खरं काष्टा घालून नऊवारी नेसले जातं, शिवलेलं नाही. ते जे काष्टा घालून नेसलं तर ते जेवढं लांब येईल तेवढं लांब आपलं आतड आहे आणि ते असं निसर्गाने असं पोटामध्ये जे लहान आतड पूर्ण असं आतमध्ये बसलेलं आहे आणि मग मोठा आतड त्याला वेठोळं घालून बसलेला आहे. अशा प्रकारे एवढा तो अन्नमार्ग आपला साफ ठेवण्याचं काम आपल्याकडे आहे. म्हणजे आपण या शरीराचे मालक आहोत. आपण घरातलं ड्रेनेज तयार खराब झालं, बेसिनला की किती खटाटूप करतो, गरम पाणी आणतो, ते सुद्धा खराब होत जातं आणि मग आपण तर किती आतमध्ये घेत असतो. तर हे आपल्या सगळ्यामध्ये साफ करणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे पहिल्यांदा ह्या गोष्टीमध्ये लक्ष देताना एक अजून थोडंसं आजच्या काळाबद्दल थोडंसं सांगण्याचा भाग आहे की आजकालच्या काळात चालत असणारी भेसळ, या भेसळीकडे प्रचंड आपल्याला डोळ्याच दृष्टीने बघितलं पाहिजे. कारण व्हॉट्सअप हा एक चांगला म्हणून आपण त्याचा मित्र म्हणून वापर केला तर त्याच्यातनं येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची सूचना आपल्याला मिळते आणि त्याच्याप्रमाणे आपण अलर्ट राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे. एक साधं उदाहरण आपण घेऊया पनीरचं. पनीर सगळीकडे आज नको तेवढं रासभर पनीर झालंय, पण त्या पनीरच्या मध्ये ते पनीर येतं, ते पनीर खरोखर येतं तर त्याच्यात भेसळ आहे हे लक्षात ठेवा. 140 करोड जनता आपल्या भारताची आहे. सगळ्या भारतातल्या गायी एकत्र करून त्यांचं दूध काढलं ना तरी 140 करोड लोकांना एक पनीरचा तुकडा येणार नाही. आणि त्याच्याऐवजी आपण कार्यक्रमामध्ये वगैरे पाहतो तर एवढा मोठं पनीर कुर्मा काय ते चिकन प्रकार आहेत भाज्यांचे, त्याचे सगळे ते आपण राईस पाहतो, त्याचे सगळे भात वगैरे इतके प्रकार पनीरचे आणि सगळं पनीरमय सगळं होऊन जातं. इतकं मुलांना आणि यांना पनीर आवडतं. परंतु हे पनीर खरोखर खरं असतं का? नाही, हे पनीरमध्ये भेसळ आहे. आता आपल्याला आपण त्या बाजूला जायचं नाहीये, पण एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण जेवण झालं की आपल्याला जर काहीतरी बरं वाटत नाहीये किंवा आपल्याला काही बिघडलंय, डोकं दुखतंय, मळमळत आहे, ही शरीराने दिलेली तुम्हाला सूचना आहे. स्वतःचा डॉक्टर स्वतः लगेच सूचनेकडे लक्ष द्या. काय झालंय बाबा?
आज तू दिवसभरात काय करणार होतास, हे आपण आपल्याला प्रश्न विचारायचा. त्या दिवसभरामध्ये येणारे प्रकार त्याच्यामध्ये लगेच बघायचं, अरे हे मला बहुतेक बाद बसेल. आणि इतक्या वर्षाच्या फरकानंतर आपल्याला हे नक्की कळतं की आज आपल्या खाण्यात काय आलंय, काय चुकलंय आणि आपण काय खायला नको, हे आपल्याला नक्की कळतं. आणि अशा प्रकारे आपण जागरूक राहिलो आणि त्या प्रमाणात जर आपण सांभाळलं तर आपल्याला आपला आहार नक्कीच सांभाळता येईल. आता हा जो आहार आहे तर ह्यामध्ये मी तुम्हाला आता निसर्गोपचारातनं दिवसभराचा काय आहार हवा आहे तो मी सांगणार आहे. आणि मग थोडीशी वेळ मी तुमच्यासाठी देणार आहे की प्रत्येकाचा आहार वेगळा आहे. बघा, घरात 4 माणसं असतात पण प्रत्येकाला वेगवेगळा आवडतो. हा म्हणतो मला ही भाजी नको, तो म्हणतो मला ती भाजी नको, याला हे गोड आवडत नाही, त्याला ते गोड आवडत नाही. अशा आवडी निवडीमुळे प्रत्येकाचं शरीर पण वेगळं बनतं. तर मी तुम्हाला वेळ देणार आहे की तुम्हाला त्याच्यातनं काही तुमचे प्रश्न असतील वैयक्तिक तर ते तुम्ही वेळेप्रमाणे विचारू शकता. आता मी तुम्हाला निसर्गोपचाराचा आहार दिवसभरात काय असावा असं सांगते. सगळ्यात सकाळी पहिल्यांदा उठल्यावरती तुम्ही 6ला उठा, 7ला उठा, 5ला उठा, जे तुमची जीवनशैली आहे त्याप्रमाणे सकाळी उठल्यावरती पहिले प्यायचं 1 ग्लास कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये लिंबाची चक्कर फोड. मी आता सांगितलं केळीच्या पानात पहिले लिंबू असतं. लग्नाच्या पंक्तीत जेवढं लिंबाचे फोड असते तेवढंच लिंबू पिळून त्या पाण्यामध्ये घालून ते पाणी पहिल्यांदा प्यायचं. त्या लिंबू पाण्याचा जो योग्य मेळ होतो तर त्या लिंबू पाण्याला निसर्गोपचारामध्ये देहाची केळसुणी म्हणतात. मग काय होतं, आता बघा, लिंबू म्हणजे हे शरीराला सोड्यासारखं वापरतो. तुम्हाला माहिती आहे लिंबू आपल्या ओट्यावर किंवा नादीवर वगैरे पडलं तर त्याला डाग पडतो, त्याला पटकन जात नाही. म्हणून ते ऍसिड त्याच्यातलं आहे पण ते पाण्यामध्ये डायल्यूट केलं जातं आणि लिंबू पाणी प्यायलं की तुमचा अन्ननलिका आतमधून साफ व्हायला सुरुवात होते. आता हे आज सुरुवात सांगितली आणि सांगितलं की लगेच विचारणारे विचारतात किती दिवस लिंबू पाणी घ्यायचं. अरे 9 लिटर आतडे आहे, इतकं ते तुझं आत्मज्ञान खराब झालंय, किती दिवस काय म्हणतो तू, असंच तोड घ्यायचे पूर्ण शेवटपर्यंत घ्यायचंय. त्या लिंबू पाण्याने त्रास तर काहीच होणार नाहीये. लिंबू हे साबणाचं काम करतं आणि कोमट पाणी हे कोमट पाण्याने मुळे सगळा धुतला जातो. तर नलिकांमध्ये असं स्ट्रेट नलिका नसते, त्याला असं खुर्च्या असतात आतमध्ये गोल गोल, आणि जेव्हा आपण असं आवडता घेतो तर ते आकुंच्या माशा होतात आणि मग ते अन्न आपल्या आतमध्ये जातं. त्या विज्ञानाकडे न वळताना आपण बघू तर त्या कणमध्ये अन्न ज्या वेळेला साठून राहतं, अडकून राहतं, कण चिकटून राहतात तर ते लिंबू पाण्यामुळे ते कण सुटतात आणि मग आपोआप आपलं की जे मी आता म्हटलं 9 लिटर अन्न आणि अन्न मार्ग म्हणूया तो सगळा स्वच्छ केला जातो. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, त्याला लिंबू पाणी म्हणून पहिल्यांदा उठल्यावरती घ्यायचं. आता त्याच्यानंतर दुसरी आपल्याला कुठली वेळ येते, आता त्या पाण्यानंतर अजून पाणी प्यावंसं वाटलं तर प्यावं, कोमट वाटलं तर कोमट प्यावं, साधं वाटलं तर साधं प्यावं. परत लगेच विचारतात गरम पिती प्यावं, तर गरम म्हणजे तुमच्या जिभेला जे टेम्परेचर योग्य वाटेल ते प्या. एखादी व्यक्ती कडकडीत पिल्यावर त्याला बरं वाटतं, एखाद्याला कोमट बरं वाटतं. त्याच्याशी काही नाही, नियम कोणता आहे, तुमच्या शरीराचा नियम आहे. प्रत्येकाला आपलं स्वतःचं डॉक्टर स्वतः बनायचं, आपल्याला हवं तसं पाणी कोमट करून ते पाणी प्यायचं. त्याच्यानंतर दुसरी वेळ येते चहाची. चहाची तर सगळ्यांना भरपूर तडफ असते. आता ह्या चहाच्या तडफीमध्ये मी तुम्हाला सांगते तुळशीचा चहा, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना सांगतो. तर त्याच्यामध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे नंतर, त्याच्यात त्या दिलेल्या आहे पुस्तकामध्ये, पण आधी मी हे दिवसभराचं सांगते मग त्या तुळशीच्या चहाचं सांगेन. तर तो तुळशीचा चहा कसा तुम्ही घेतला की 1 कप पाणी, त्याच्यामध्ये 4-5 तुळशीची पानं, गवती चहा आणि अर्धा इंच आलं बारीक करून त्याच्यामध्ये टाकलं आणि ते उकळलं आणि शेवटी थोडासा गुळ चवीप्रमाणे आणि मग तो गाळून घ्यायचा. तर तो चहा तुमचा ऍसिडिटी पूर्ण घालवतो, डोकेदुखी जाते, मळमळ जाते, सगळं त्या चहाने आपोआप सगळे दुखी निघून जातात. मग हा चहा अर्धा कप प्यायला तरी पडतो आणि तो कप आपण कपभर 1.5 कप हवा तेवढा आनंदाने किंवा 4-5 वेळेला पितात मोठं हुशारी करून. पण ह्या चहामध्ये चहाची पावडर नाही, साखर नाही आणि दूधही नाही, तरी सुद्धा तो चहा ह्या चहाची आपल्याला समाधानता देतो. हे प्रॅक्टिकल आहे, अनुभवांचं शास्त्र आहे. तुम्ही अनुभवा आणि मग त्याच्यातून स्वतः प्रचितीत बघा. आता तर तुळशीचा चहा झाला, सकाळचं लिंबू पाणी, दुसरा तुळशीचा चहा. आता तिसरी वेळ येते नाश्त्याची. आता नाश्ता म्हणजे प्रत्येक जण नाश्त्याला एकदम छान काय काय करतात. बरेच ठिकाणी काही वेळेला जेव्हा नसेल तर काय करतात, पोहे, उपमा, सांजा, साबुदाण्याची खिचडी असं सगळं केलं जातं. तर एक लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं प्रथिन म्हणजे प्रोटीन्स. सकाळचा नाश्ता नेहमी प्रथिनयुक्त असावा आणि त्याच्याबरोबर ड्रायफ्रुट्स घ्यावे. मग आता प्रथिनयुक्त म्हणजे काय असावा, तर प्रथिनयुक्त म्हणजे एक लक्षात ठेवा सगळ्या प्रकारच्या डाळी आणि सगळ्या प्रकारची कडधान्य. मग याच्यापासून होणारे कोणतेही पदार्थ म्हणजे प्रोटीन पदार्थ. मग आता समजा तुम्ही मोड आलेले मूग घेतले, त्याची उसळ केली किंवा ते नुसते वाफवले, लिंबू मीठ घालून त्याच्यात केलं
त्याच्यावर थोडंसं ग्रीन सॅलड काही घातलं, कांदा टोमॅटो आपण भेळ करतो की नाही तशा टाईप घालायचं आणि ते खायचं. आणि त्याच्याबरोबर 2-4 भिजलेले बदाम, एखादा खजूर, ज्यांना डायबिटीस असेल त्या लोकांनी खजूर आणि मनुका न खाताना बदाम आणि अक्रोड असं त्यांना चालू शकतं. हे हा सकाळचा पोटभर नाश्ता करावा किंवा त्या ड्रायफ्रूटच्या ऐवजी फळ चालू शकतो. मग तो नाश्ता हा प्रोटीनयुक्त नाश्ता आहे, हा प्रोटीनयुक्त नाश्ता करावा. आणि नंतर येते जेवणाची वेळ. जेवण मी तुम्हाला सांगितलं भारतीय थाळी साधे सगळे पदार्थ होणार नाही, पण वरण भात भाजी पोळी घरात केलेले सगळे पदार्थ चांगले. एका दिवशी भजी केली तर ती कुठलीही त्रास देणार नाही, पण बाहेरची भजी तुम्ही जर खाल्ली तर ती त्रास का देईल? तर ते जे तेल असतं त्या तेलामध्ये सतत तेल भर घालतात, ते काढून ठेवत नाही. मग त्या तेलामध्ये जे ऑक्सिडेंट निर्माण होतात ते तुमच्या शरीराला भरपूर त्रास देतात आणि त्या तेलापासून अनेक आजार निर्माण होतात. आपल्याला कळत नाही कारण ते काही दिसत नाही, माहिती नसतं. मग ते लक्षात ठेवायचं की आपण त्याच्यामुळे घरातली भाजी खा हवी तेवढी, बाहेरची खाताना मात्र सांभाळून बघायला पाहिजे. आणि मग ते व्यवस्थित सकाळचं जेवण झालं बरोबर 12 ते 1च्या दरम्यान. परत वेळ कोणती? तुमच्या शरीराची. इथे जेव्हा भूक लागली असं वाटेल त्यावेळेला जेवायला बसावं. 2 पर्यंत साधारण तो अगदी आपला प्रदीप्त नको. जेवण झालं की 2 तासांनी साधं 1 ग्लास ताक प्यायचं. ताक हे पचनशक्तीला भरपूर मदत करतं. त्या ताकामध्ये थोडंसं आलं एवढंसं किसून घालायचं, सैंधव मीठ किंवा साधं मीठ घालायचं आणि ते ताक ढवळून प्यायचं. ताक फक्त आंबट नको. आम्ही तर सांगतो सकाळी उठल्यावरती 1 ग्लास घ्यायचा, ग्लासमध्ये पाव ग्लास दूध विरजण घालून झाकून ठेवायचं. आपण 2 नंतर जेव्हा ताक घ्यायला जातो तेव्हा ते दही छान विरजलेलं असतं, त्याच्यातच रवी आपली छोटीशी घालायची, घुसळायचं, मीठ आणि हे घालून ते ताक प्यायचं. ते एकदम सुंदर ताक. आणि मग ताक झाल्यावरती 4-5 वाजता पुन्हा चहाची वेळ येते. ते सकाळी सांगितलेला तोच तुळशीचा चहा, परत तो अर्धा कप घ्यायचा. आणि मग संध्याकाळी पुन्हा खायची वेळ येते, त्यावेळेला भूक लागलेली असते, त्यावेळेला मात्र ऋतुमानानुसार फळं खायची आहेत. ऋतुमानानुसार म्हणजे का? आता कुठच्याही काळामध्ये कलिंगड, आंबा वाटते ती फळं मिळतात, पण ही जी पांढरं फळं आहेत ती उन्हाळ्यातच मिळायला पाहिजेत आणि तीच त्यावेळेला योग्य आहे. पण आता कोणकोणती खतं वगैरे वापरून ते सगळे जे उत्पन्न केलं जातं, जनताही वाढली, पैशाची गरज आहे, माणसंही काय काय करतात, तर त्या बाजूला आपण न म्हणताना आपण आपल्या पुरता बघूया की ऋतुमानानुसार फळ किती खायचं? तर पोटभर खायचं. आता समजा 1 चिकू खाल्ला तर एका चिकूने पोट नाही भरत, तर एकाच्या ऐवजी 2 चिकू खाते चालेल, पण फ्रूट सॅलड हे मात्र चुकीचं आहे. म्हणजे 1 चिकू खाल्लाय, 1 सफरचंदाची फोड आहे, 1 अननसाची फोड आहे असं नका खाऊ. रोज खाताना वेगवेगळ्या प्रकारची फळं, रोज 1 अननसाच्या 5-6 चपट्या ते चालेल खाऊन. आणि पाऊण अननस किती भूक असेल त्याप्रमाणे खावं. आणि त्याच्याप्रमाणे परत सकाळी जी नाही खाल्लेली असतील ती आपण ड्रायफ्रुट्स खायची. ती ड्रायफ्रुट्स शक्यतो अंजीर घेतलं तर पाण्यात भिजून खावं. खजूर भिजवलेला एवढा नाही आवडत सगळ्यांना, पण बदाम भिजवून घ्यावे, काळ्या मनुका भिजवाव्या, असे भिजलेले ड्रायफ्रुट्स त्याबरोबर खावे. ते खाणं झाल्यानंतर रात्रीची वेळ येते. तर रात्रीची वेळ ही नेहमी 8:30च्या आत रात्रीचं जेवण झालं पाहिजे, कारण झोप आणि जेवण याच्यामध्ये 2 ते 2.5 तासाचं अंतर जायला पाहिजे. मग काय जेवायला पाहिजे? तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे भाकरी आणि पालेभाजी. आता भाकरी कुठली खायची? तर तांदूळाची नाही. त्याच्यामध्ये भाकरी खाताना नाचणी, ज्वारी, बाजरी हे तिन्ही एकत्र करून किंवा कळण्याची भाकरी तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये मुठभर उडीद टाकतात, ती भाकरी आणि त्याच्याबरोबर पालेभाजी. पालेभाजीने काय होतं? रफेजे पालेभाजी, चौथा तत्व येतं आणि ज्या वेळेला पोट साफ होत असतं त्यावेळेला रफेज हे मोठ्या आठवड्यामधनं नको असणारे पण विजातीय पदार्थ खेचून घेतले जातात आणि त्या चौथ्याबरोबर बाहेर टाकण्याला शरीर मदत करतं. म्हणून रात्रीच्या वेळेला पालेभाजी आणि भाकरी. मग त्या पालेभाजीवर काय पाहिजे? तर डाळ घालून, मुगाची डाळ चालेल, कोणची डाळ घालून चालेल, ती डाळ भाजी पालेभाजी घालून आणि त्याच्याबरोबर भाकरी, नंतर कोरडी चटणी आणि त्याच्यावर कच्चं तिळाचं तेल, त्याच्याबरोबर कांदा, हे तुम्ही त्याच्यामध्ये खाऊ शकता. ओके, हे रात्रीचं जेवण झालं आणि मग तुम्हाला छान झोप पण लागेल 2 तासांनी आणि तुम्ही व्यवस्थित जागे होऊ शकाल. आता हे सगळं खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल अरे हे सतत खायचं नाही, एवढे बाहेर रेंजेस चालते ते पदार्थ खायचे कधी आम्ही? तर खायचेच नाही, तर असं नाही आहे. ते म्हणतो ते पदार्थ सुद्धा तुम्ही खाल्ले पाहिजे. तर ते पदार्थ कसे खायचे सांगते तुम्ही. आता आपण वर्षाच्या दिवसांचा हिशोब करूया. 1 वर्ष किती दिवसांचं असतं? 365 दिवस. आता या 365 दिवसामध्ये आपण कायम बाहेर जातो का? नाही. आपण असं त्याची 2 विभागणी आम्ही केलेली आहे, म्हणजे मी स्वतःच केलेली आहे. 300 दिवस बाजूला आणि 65 दिवस बाजूला. आता 65 दिवसाची विभागणी कशी केली? आता समजा आपण
12 महिन्याचं एक वर्ष आहे, म्हणजे 12 दिवस धरूया, दर महिन्याला एक असा एक दिवस आपण प्रत्येक ह्याच्यात घालवला. तुमचं देशी पार्टी, दुसरा एक घालवला फॅमिली बरोबर हॉटेलमध्ये. बघा 12 × 12 12 × 24 गेले. दर महिन्याला एकदा. रोज तर आपण हॉटेलमध्ये जात नाही. 2 गेले म्हणजे 24 दिवस गेले. तिसरा गेला आपण कुठेतरी फिरायला गेलो, ते सलग 12 दिवस आले. 12 × 36 झाले. आता अजून आपण काही वेळेला आपण मित्रमंडळ आहे किंवा काही आहे, काही होऊ शकतं. हल्ली भरपूर ऍक्टिव्हिटीज निघाले, त्याच्यात अजून एक गेले. 12 × 48 आणि 12 × 25 60. 5 वेळ तुम्हाला गोष्टी दिल्या महिन्यातून की तुम्ही मजा करा म्हणून. सलग नाही आहे बरं का, पण महिन्यातनं एक दिवस असे महिन्याचे 5 दिवस म्हणजे 12 × 5 60 दिवस झाले. अजून 5 वर्ष आपल्याला बोनस म्हणून दिलेले आहे. मग 65 दिवस समाजासाठी, जिभेसाठी, मनासाठी काहीतरी तर खायला हवं म्हणून त्याच्यासाठी जगायचं. आणि 300 दिवस आपल्या घरामधलं आपण जे सांगतो, जे आपल्याला न्यूट्रिशन ठरलंय, जे आपण पूर्वापार खात आलोय किंवा मी आता सांगितलं ते खायचं. मग 300 दिवस जिंकणार आहेत का 65 दिवस जिंकणार आहेत? म्हणजे तुम्हाला खायला पण मिळणार आहे आणि शरीर तर प्रकृती पण चांगली राहणार आहे. त्याच्यामुळे असा दोन्हीचा ताळमेळ तुम्ही घातला तर तुम्ही नक्कीच छान निरोगी आयुष्य जगू शकता. आता दुसरं मी सांगितलं मग अशी तुळशीच्या चहाचं. आता हे मी एक चवीचा निसर्गोपचार नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तर ह्या पुस्तकामध्ये हे सुद्धा पेशंटची डिमांड झाली म्हणून ते लिहायला लागलं की त्यांनी सांगितलं अनेक पदार्थ तुम्ही लिहून दे ना, आम्हाला लक्षात राहत नाही. बरोबर आहे. आणि हे पदार्थ YouTube आणि Google याच्यावर कुठेही सापडणार नाही, कारण हे अनुभवाने आलेले आहे. मीनाने सांगितलं पहिल्या वेळेला जे मी माझ्या मुलीची एक गोष्ट, काळजाची गोष्ट, काळीज म्हणजे आपलं मुलबाळ आपलं काळीज असतं. तर माझ्या मुलीला पहिल्यांदा रुमॅटिक हार्ट डिसीजचा 7वीत असताना आजार झाला. तो असा आजार असतो, त्या आजाराबद्दल मलाही माहिती नव्हतं. तुम्हाला किती जणांना माहिती असेल माहिती नाही, आपल्याला सगळे आजार माहिती नसतात, कारण डॉक्टर असणं वेगळं असतं. तर त्या डिसीजमध्ये हृदयाची झडप असते, ती पूर्ण काम करत नाही. म्हणजे अशी जर अशी असते आणि अशी खालीवर येते हृदयामध्ये, जवनिका वगैरे जे झडपा असतात त्याची नाव आहे. तर त्याच्यामध्ये जी खाली जात असते तर ती तिच्या झडपेला इन्फेक्शन झालं होतं आणि तिची झडप ती अशी खालीच होती, ती अशी नव्हती. येते लक्षात? म्हणजे खालीवर शुद्ध अशुद्ध रक्त जे जाता येतं, आपण जे 4 कप्पे हृदयाचे त्याच्यातल्या एका कप्प्यात धरलं तर ती इन्फेक्शन झालं होतं त्याला. आणि मग त्याच्यासाठी नेहमीसारखं आम्ही पहिले ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेलो, फुरियक वगैरे काढला, हे निदान झालं. आणि त्याच्यामध्ये आपण काय झालं, पेनिडोलाची 12 लाख पॉवर असलेली इंजेक्शन 5 वर्ष माझ्या मुलीला घेण्यासाठी ट्रीटमेंट सांगितली. सगळे घाबरतात तसे आम्ही घाबरलो. रत्न झालं, देवाकडे मागणी झाली. आमच्या दोघींचे रत्न किंवा आपल्या अनेक जणांचं गजानन महाराज दैवत आहे, त्यांच्याकडे आम्ही हे केलं, म्हणजे शरणागती पत्करतोच आपण, पण त्यांना आपल्या काय मनातलं ते सांगितलं. आणि अशा प्रकारे ते 5 वर्ष झाले. दर महिन्याला न चुकता पंढरीची वारी करायला तशी मी आणि माझी मुलगी आम्ही कल्याणपासून रामबागेमध्ये तिकडे चालत जाऊन त्या ठिकाणी ते इंजेक्शन घेऊन यायचो. ते इंजेक्शन खूप त्रासदायक असतं, त्याची टेस्ट घ्यावी लागते, ती आधी हातावर घ्यावी लागते. मग ते पावडर असते, डिस्टिल वॉटरमध्ये टाकून ती जर चोक झाली तर ती पुन्हा इंजेक्शन काढतात, ते उडवतात आणि मग पुन्हा आतमध्ये खोचलं जातं. म्हणजे मग ते परत टोचात गुंततं. त्यावेळेला माझी मुलगी माझा हात धरून ठेवायची आणि तो हात इतका घट्ट खेळायची, त्याच्यावर कळायचं की तिला किती वेदना होत आहे. तर ते असं त्यावेळेला ते काम झालं. 5 वर्ष ती करून झाली. आणि त्यावेळेला मी तिला अशी सांगत होते की 5 वर्ष झाले, आपण अजून एखाद वर्ष एक्स्ट्रा धरूया, कारण याचा नेम नसतो आजाराचा आणि याचा वगैरे. त्याच्याप्रमाणे आम्ही धरलं. मग अजून 1 वर्ष झालं आणि मग परत पुढे येतो काढला, मध्ये सांगतो तेव्हा काढत होतो. आणि मग काढल्यावरती त्याने सांगितलं की तुम्ही इंजेक्शन बंद करायचे असेल तर तुम्ही तुमचं रिस्पॉन्सिबल बंद करा, तुमच्या जबाबदारीवर, आम्ही नाही सांगणार. डॉक्टर असे कधी स्वतःवरती घ्यायला तयार नसतात. ते मला तुम्हाला करायचं असेल तर करा. म्हणजे आपण तुम्ही 5 वर्ष सांगितलं तर आम्ही म्हटले काही चुकवलं नाही आहे. मध्ये तुटवडा पडला तर तरी आम्ही कुठून मिळवली ती नाही म्हणाले. ते बरोबर आहे सगळं, तिला पण आता तर तुम्ही घ्या. मग ती कसं तिचं काय व्हायचं, शारीरिक तिला की महिन्याचे 30 दिवस आहेत ना, 20-21 दिवस झाले की ती एकदम डाऊन होऊन जायची. म्हणजे मग तिला अशी ताकद नाही, भूक नाही, झोपून राहायची, शाळेत जायला नको, सातवीतली होती त्यावेळेला. खूप एकदम म्हणजे एनर्जी डाऊनच होऊन जायची. पण कोणी पेनिडॉलचं इंजेक्शन दिलं की ते कंटाळी पडत. मग त्यामुळे दर 21 दिवसांनी सायकल ती करायला लागायची. माझे वडील निसर्गोपचाराचे, त्यांनी डॉक्टर जयनारायण जयस्वाल त्यांचे गुरु, त्यांच्याकडे ते शिकले. रेल्वेत नोकरी करत होते आणि ते आर्किटेक्ट होते. तर त्यांनी त्यांच्याकडे रेल्वे चालू असतानाच, नोकरी चालू असताना रजा घेऊन हा कोर्स केला. आणि मग त्या कोर्सवरून आमच्याकडे तेव्हापासून निसर्गोपचार रुजला. त्याला खूप म्हणजे 40 वर्ष होऊन गेले. आणि मग त्यावेळेला त्यांनी ते केल्यावरती आमच्याकडे मूड आलेले मूड किंवा हे असं थोडं सूप वगैरे त्यावेळेपासून सुरू झालं होतं. आणि आवड असल्यामुळे आम्ही पण ते सगळं करत होतो. आणि
आणि मग ते केल्यावरती हे जो रिपोर्ट ऐकला डॉक्टरांचा ते झाल्यावरती मग माझे वडील म्हणाले आपण आता जयस्वाल डॉक्टरांना सांगून बघूया हा जो आजार आहे हा त्याच्याने बरा होतो का. तर ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेऊन झाली ती डॉक्टरांनी तिथे फुल स्टॉप दिला तर आता तुमचं तुम्ही करा आणि काय ते बघा. मग आम्ही जयस्वालांकडे गेलो. जयस्वालांना सगळं सांगितलं त्याने सगळं बघितलं भरपूर प्रश्न वगैरे म्हणजे त्या पुस्तकात मी सगळं डिटेल दिलं आता खूप नाही सांगत तर त्याच्यात त्यांनी फक्त एकच शब्द विचारला ही कळी कोमेजलेली आहे. मधुमती माझ्या मुलीचं नाव ही कळी मधुमती नावाची कोमेजली आहे तिला मी उमलवून टाकेन पण माझी एक अट आहे ॲलोपॅथीची ट्रीटमेंट तुम्ही बंद करायला पाहिजे. झालं आलं टेन्शन बापरे आता मला नाही येणार तेव्हा येत आलं मात्र खूपच आलं अरे बापरे ॲलोपॅथीचे इंजेक्शन बंद करायची त्याच्यात हिला काही झालं तर मग जायचं कोणाकडे एकदम हृदयाचा प्रश्न आहे काहीच करता येणार नाही असे काय 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 प्रश्न मनामध्ये. आणि शेवटी आम्ही ते मात्र करायचंच ठरवलं कारण इलाज नव्हता वडील सोबतीला होते आई होती मदतीला आई पण माझी शिक्षिका होती त्याच्यामुळे तिने पण याचा अभ्यास केला होता. मग त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते ठरवलं आणि मग ते आमच्या तिथल्या वाऱ्या सुरू झाल्या. 3 वर्ष आम्ही सासवडला निसर्गोपचाराचा विनोबा योग निसर्गोपचार आश्रम आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन ट्रीटमेंट घेत होतो. तिथे राहायला लागायचं ते घरी नाही. ते म्हणायचे त्यांचा निसर्गोपचार केंद्र आहे त्याचं नाव दवाखाना नव्हतं त्याचं नाव होतं हवाखाना. बघा आपण दवा खातो तिथे हवा खातात कारण हवा पाणी आणि अन्न ही आपली पहिली गरज हवा आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला हवाखान्यामध्ये त्यांनी ऍडमिट करून आता ती लहान असल्यामुळे मी तिच्याबरोबर कायमच राहत होते आणि मग सगळं इकडे गोष्टी सोडून मग आम्ही तिच्याकडून ट्रीटमेंट केली आणि मग 3 वर्षानंतर मध्ये आम्हाला फक्त 2 वेळाला थोडे रिपोर्ट काढायला लागला आणि मग नंतर तिचा रिपोर्ट पूर्ण झाल्यावरती त्याच्यामध्ये त्यांनी तिला फास्टिंग दिलं लंघन दिलं आणि त्याच्यामध्ये तिच्याबरोबर मग मी काय केलं मग माझ्याही तब्येतीवर परिणाम झाला. सगळे विचारायचे अगं तू एवढी काय बारीक झाली आता मला काय त्यांना एवढं लांब थोडं सांगता येत होतं तर मुलीचा आजार मग आपली थोडी वृत्ती असते अशी लोक सांगायला कुठे रोढ्याचं लोकांना माहिती नाही लोक घाबरून सोडतात अरे बघं नक्की काय तू ओळख नाही तर तिला आगू बघून असं वाटतं नको कारण मी अनुभव घेतलेले होते. आणि मग त्याच्यामुळे मग कुणालाही न सांगताना आम्ही ती ट्रीटमेंट चालू केली आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा थोडी याने सांगितलं ट्रीटमेंट झाल्यावरती लास्ट तिचं फास्टिंग झालं मग ते माझे 6 महिन्याने टुरिएको काढला आणि आम्ही कोराणे डॉक्टरांकडे ठाण्याला कुंभळा डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांच्याकडे आम्ही टुरिएकोला गेलो. टुरिएको त्यांनी काढला तिथे मी तुम्हाला खरं म्हणजे मला एकदम अंगावर शहारे येतात मी मी शेअर केलेलं आहे. मी टुरिएको काढताना मला तिथे कोपऱ्यात गजानन मला आशीर्वाद देत असलेले दिसायचे अक्षरशः मला दिसायचे खूप म्हणजे की तुम्ही ते वाचाल त्यावेळेला तुम्हाला जास्ती लक्षात येईल मला खूप आता वेळ नाही एवढा सांगायला. आणि मग त्यावेळेला तिथे टुरिएको काढला आणि काढल्यावरती डॉक्टरांनी तसा रिपोर्ट पाहिला आणि म्हणायला लागला आता इंजेक्शनाची गरज नाही. अरे आम्ही एवढे त्यात पडलो म्हणजे ऍक्च्युली आम्हाला एकदम म्हणजे मी तर रडायलाच लागली लगेच तेव्हा पण त्यांनी असं सांगितलं आता त्याची गरज नाही आणि डॉक्टर निघून गेले. डॉक्टरांच्या हाताखाली जे असिस्टंट असतात थोडे BMS किंवा हे केलेले इंटर्नशिप करत असतात ते तिथे 2 जण होते ते तिथे बसले मग ते आमच्याशी बोलत होते तेव्हा ते म्हणायला लागले की अशी इंजेक्शन कोणाची बंद होत नाही तुम्ही केलं तरी काय. पण मी त्यावेळेला प्रांजळपणे पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे आम्ही ट्रीटमेंट घेताना त्यांना सांगितलं नव्हतं की आम्ही ट्रीटमेंट घेतो तर आम्हाला गॅरेंटी डॉक्टर आम्हाला ही परवानगी देणार नाही. इंजेक्शन बंद करायलाच त्यांनी असं सांगितलं होतं हे ट्रीटमेंट कसे बंद करून देते. मग आम्ही त्यांच्यापेक्षा महाराजांना ते आम्हाला सोडला गजानन महाराजांवर आणि आम्ही ट्रीटमेंट केली. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं मग ते डॉक्टरांनी आम्हाला त्या जे दुसरे डॉक्टर होते त्यांच्या हाताखाली त्यांनी मात्र सांगितलं की काही हरकत नाही सोडा आपण तुमचं हे म्हणे हा एक प्रकारचा रिसर्च आहे किंवा दैवी चमत्कार आहे की ही इंजेक्शन बंद झाली. आणि तेव्हापासून तिला इंजेक्शन बंद झाली. मग तिचं लग्न झालं. लग्नानंतर जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली त्यावेळेला परत डॉक्टरांनी सांगितलं काही पूर्वीचे आजार आहेत ना तेव्हा मी तिला आधीच सांगितलं होतं मधुमती त्यांना डॉक्टरांनी विचारलं काय पहिले सांगायचं डॉक्टर आणि वकील यांच्याजवळ खोटं बोलायचं नसतं. आणि मग मी तिला सांगायला सांगितलं ते ठाण्यालाच आहे आणि मग तिने सांगितलं तर ते म्हणायला लागले मग तुम्ही कुंभळाचा फक्त रिपोर्ट घेऊन या टुरिएको काढा कारण डिलिव्हरीच्या वेळेला मी म्हटलं बरोबर आहे त्यांनी सांगितलं तर जा टुरिएकोला घाबरू नको महाराज तिथे उभे होते आपल्याला यश मिळणारच. आणि ती मग तिच्या नवऱ्याबरोबर गेली टुरिएको काढला रिपोर्ट नॉर्मल आला त्यांना दिला आणि तुम्हाला सांगते गंमत म्हणजे आता तो मुलगा तिचा 7वीत आहे तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली. तिला सिझर सुद्धा सांगितलं नाही त्याच्यामुळे नोकरी करते TCS मध्ये नोकरीला येते त्याच्यामुळे तिचं पण शेड्यूल बिझी असतं पण ते पूर्णपणे आम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी यश दिलं. आणि मग ते असं करता करता मग पेशंट घरी यायला लागले मग मी योगासनांचे वर्ग घेते पहिले याज्ञवल्क्य घेत होते करोना सगळंच बंद झालं मग नंतर आता घरी घ्यायला लागले मग त्यावेळेला हळूहळू पेशंटला आहार द्यायला लागले तर त्यांना विचारायला लागले मग त्यांनी मला याची डिमांड केली आणि मग मी या पुस्तकाची निर्मिती केली. या तुमच्या सर्व अशा कलिगांमुळे मित्रमैत्रिणींमुळेच हे पुस्तक निर्माण झालेलं आहे आणि
आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आहाराचे प्रकार दिलेले आहेत. लिक्विड डाएट आहे, त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ आहेत, गोड पदार्थ विदाउट साखरेचे आहेत, उपासाचे पदार्थ काय खावे ते त्याच्यामध्ये आहेत आणि अनेक सूचना स्वयंपाक करताना किंवा आपण रोजचे वापरताना काय काळजी घ्यावी हे त्याच्यामध्ये दिले. त्याच्यातला काही छोटंसं उदाहरण सांगते. योगासनाचा वर्ग घेत असताना आम्ही दर वेळेला एका महिन्यात एक 10 मिनिटं काही असे आरोग्याचे टिप्स सांगायचो. त्याच्यात एकच टिप सांगितली की आजकाल सगळ्यांच्या घरामध्ये लोखंडाच्या कढया आहेत, पण त्या कुठे आहेत? सगळ्यांच्या माळ्यावर किंवा कुठे सगळ्यांच्या खाली आपण वापरतो आपण निर्लेप. जमानाच निर्लेप आहे ना, निर्लेप कोणताही लेप लावू नाही घ्यायचा अंगावरती. तुझं तू बघून आता मी बघतो असं बरंच टेंडन्सी होत गेले काळामुळे. कुणाचा दोष नाही याच्यामध्ये. आणि मग तो निर्लेपचा जमाना बाजूला काढून मी त्यांना सांगितलं की लोखंडाच्या कढईमध्ये वापरून बघा, नैसर्गिक लोह मिळतं. मग त्यावेळेला लोह कशाला कमी होतं? पूर्वीच्या माणसांचं. त्यामुळे ते सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे त्यांचं. आणि मग त्याच्यात त्यांनी असं केलं. तर माझ्याकडे एक तरुण मुलगी होती की तिचा मुलगा असं 6वी-7वीत होता. तर तिने घरी गेल्यावरती केलं. दुसऱ्या दिवशी म्हणाला, मॅडम मी आज तुम्ही सांगितलं ना माझ्याकडे सासूबाईंची कढई होती, मी ती लोखंडाची कढई काढली आणि त्याच्यामध्ये कोबीची भाजी केली. आता कोबीची भाजी बघा, काही आपण वाटण घालायचा प्रश्नच नाही, साधी परतून वगैरे केली. जेवायला बसल्यावरती काय तिचा 5वी-6वीतला मुलगा होता, तो म्हणायला लागला, आई आज भाजी किती मम्मी छान केली, एवढी मस्त लागते भाजी. बघा काय त्यात कोबीच्या भाजीत तिने घातलं, ती मला काहीच नाही. क्लासवरनं गेली हे ऐकलं म्हणजे लोखंडामधलं लोह उतरतं, त्या भाजीची चव बदलते, हे त्या लहान मुलाकडनं आपल्याला व्हेरीफाय झालं. बरोबर. अशा प्रकारे अनेक गोष्टी या अनुभवाचे शास्त्र आहेत, त्या त्याच्यामध्ये आपल्याला येतात, समजतात, मिळतात आणि त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही कसा अनुभव घ्या. मीनाने मला इथे बोलावलं आणि हे सांगितलं, मला खूप आनंद झाला. मी तिची खूप खूप धन्यवाद तिला देते आणि शाबासकी पण देते, कारण ती लहान आहे माझ्यापेक्षा. आणि हे पुस्तक मी जे आणलेलं आहे तर हे पुस्तक इथे मी आणलं तर घेण्याची कंपल्सरी कुणाला नाही, पण जर हवं असेल तर घ्यायला तुम्ही ते घेऊ शकता. पुस्तकाची किंमत 160 रुपये आहे, पण त्याच्यामध्ये 100च्या वर रेसिपीज आहेत की ज्या तुम्ही कुठेही खाऊ शकत नाही, म्हणजे बघू शकत नाही. आणि आता जे सगळे सिनियर आहेत त्याच्यामध्ये मी सांगितलं प्रोटीन्स खायचे, तर कडधान्य करताना लक्षात ठेवा की राजमा, पांढरे वाटाणे, हिरवे वाटाणे आणि छोले म्हणजे काबुली चणे हे ह्या वयाला वर्ज्य करा. आपोआप गॅसेसचा प्रमाण कमी होईल. मग केव्हा खायचे? मी सांगितलं तर 65 दिवसात खायचे. घरात करताना खाऊ नका. अनेक पदार्थ आहेत ते घरात असे करा आणि 65 दिवसामध्ये जे तुम्हाला खायचं ते तुम्ही सगळं खाऊ शकता. त्याच्यामुळे दोन्ही आपण अनुभव घेऊ शकतो. आपलंही मन आहे, आपलंही जीव आहे. नाहीतर उद्या म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये शिकवायच्या वेळेला आम्ही सांगायचो की उद्या संगय मॅडमना हॉटेलमध्ये पाहिलं घरच्यांबरोबर म्हणजे आम्हाला सांगतात स्वतः बसल्या हॉटेलमध्ये जेवायला. असं नाहीये. त्या 65 दिवसामध्ये तुम्ही हॉटेलमध्ये ट्रीपला कुठेही जाऊ शकता. ते पचवण्याची उलट तुमच्यात ताकद येईल. केवळ तुम्ही 300 दिवस तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक राहाल त्यावेळेला. असं मी सांगून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या आरोग्याच्या शुभेच्छा देते. हे ज्ञान असंच पसरवा. तुम्हाला कुणाला कुठे सांगायचं असेल तर मी सांगायला येते आणि माझं कोणताही याच्यामध्ये हे नाही, मी विनामूल्य येत असते. मला तिची आवड आहे. सोसायटीमध्ये कुठेही मंडळामध्ये तसं येईन आणि जास्तीत जास्त हे समाजकार्य करायचा माझा मानस आहे, तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यांना त्यापासून मनापासून धन्यवाद. आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आहेत का? 5 जणांना आलं आहे. एक मिनिट. आणि असा प्रश्न विचारा जो सगळ्यांचा असेल. पूर्वीचे लोक केळ्याचं शिकरण आणि चपाती खायचे आणि ते 80-90 वर्ष जगले. आणि आताचे डॉक्टर म्हणतात की केळं आणि दूध एकत्र करायचं नाही, फळात सरळ दूध. हे असं योग्य आहे का? बरोबर आहे. अगदी बरोबर प्रश्न विचारलाय. पण त्यांनी खरं त्याचं उत्तर दिलेलं आहे की त्या काय म्हणाल्या पूर्वीच्या काळी हे खायचे आणि हे आताचा काळ आहे. बरोबर. काय बदलला? माणसाची जीवनशक्ती बदलली. पूर्वी ज्या वेळेला जेवढी ताकद होती तेवढी आता आपल्या अंगात ताकद आहे का? म्हणजे असं नेहमी म्हणतात की आजी जे करते ती मुलगी करू शकत नाही, मुलगी करते ती नाक करू शकत नाही. कारण त्याचं अन्नामध्ये भेसळ येते पदार्थांमध्ये. बघा पूर्वी तुम्हाला आठवत असेल ज्वारीचा दाणा कसा टपोरा होता. आताची ज्वारीचा दाणा बघितलं बाजरीच्या जवळ आलेला आहे तो दाणा, कारण त्याच्यातलं कस कमी झालंय. जेवढी मागणी तसा पुरवठा होतो, मग त्याच्यामुळे त्या धान्यामधलं कस कमी होतो. कारण सकसपणा कमी झाला की त्याच्यात कस कमी, तो कस कमी आला की आपला कस कमी होतो. पण त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी केळं शिकरण पचवू शकत होते, आपण पचवू शकत नाही. त्याच्यामुळे आयुर्वेदाच्या तत्वानुसार हे बरोबर आहे. आता पूर्वीच्या काळी आपण शिवाजीचं वगैरे पाहिलं, कौरवी शक्ती, रामदास स्वामींचं बघितलं, कल्याण स्वामी
आम्ही जे हंडे पाणी करून उचलून आणायचे तो हंडा सर्जरीला गेल्यावर आपल्याला हलवता सुद्धा येत नाही. म्हणजे मी वगैरे बाजूला राहिलेले नाही, पुरुष सुद्धा हलवू शकत नाही, इतका तो जड आहे. मग तो त्यावेळेला ते आणत होते. हा फरक जो आहे ना हा काळाचा फरक आहे आणि त्याच्यामुळे आयुर्वेदाने हा नियम सांगितलाय, हा एकदम योग्य बरोबर आहे. तुम्ही खाऊन बघा आणि जर खायचं असेल आवडत असेल तर मी सांगितलेल्या 65 दिवसात खा, एरवी याच्यात खाऊ नका म्हणजे जास्त त्रास होणार नाही. त्याच्यामुळे डॉक्टरांचं पण ऐकायला पाहिजे. नाही पॉयझन आहे असं नाही आहे, पण काय होतं पचवण्याची शक्ती कमी झाली ना की त्याचं आपल्याला स्वरूप पॉयझन मध्ये होतं. आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. वॉशिंग मशीन आणि आपल्या शरीराचं पोट ना दोन सेम आहे. त्या वॉशिंग मशीन मध्ये वाटलेले कपडे टाका, त्याला कळतं का? त्याचं एकच असतं, एकदा घुसळतो, एकदा असा होतो, एकदा पुढे मागे जे काय त्याचं मशिनरी असतं ते आणि पायाचं. तुम्ही त्याच्यात पैठणी टाका नाही तर पायपुसणी टाका नाही तर पोती टाका, त्याला काही फरक आहे का? काही नाही आहे. तसं पोटाचं असतं, पोटामध्ये काही टाका ते पचवायचं काम करताना पुढे निघून जातं. विष असलं तर भिंत सगळ्या आतड्यामध्ये खेचून घेतलं जातं, मग त्याचा आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे त्यांना काही कळत नाही ना, आपल्याला कळतं. मग ते पॉयझन आहे का नाही आपण खाऊन बघायचं. आता आपण एवढे सगळेजण आहोत, प्रत्येकाने जर वाटीभर शिकरण आणि खाल्लं ना तर त्याच्यातले 10 पैकी 8 जण लोक चांगले राहतील, कदाचित दोनांना उलट्या पण होतील, जुलाब होईल, काही होऊ शकेल. मग त्यांनी बघायचं अरे हे असं आहे का, मग या ठिकाणी काठ मारायचे आणि त्या ठिकाणी त्या पदार्थाला सांभाळून जायचं, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही, डॉक्टरांकडे जायची वेळ येणार नाही. खोलात कशाला जायला पाहिजे, काय होतं काय नाही बघायला, आपलं सांभाळलं की झालं त्याच्यामध्ये. ओके. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा? मगाशी त्याने सांगितलं आतावर 9 लिटर ते 28 ते 29 दूध असतं. मी आपलं फक्त पोटात सांगितलं, कारण मीटर मधलं 9वारी आणि ते वारांमध्ये आहे, 9वारी आणि साईड. मला प्रश्न, तेल कोणतं वापरावं? हल्ली सगळेजण म्हणतात कच्ची घाणी किंवा लाकडाच्या ह्याच्यामध्ये वगैरे, तर त्याविषयी मला एक प्रश्न होता. तेलामध्ये वापरताना साधारणपणे शेंगदाण्याचं तेल वापरावं आणि त्यातल्या त्यात रिफाईन तेल कोणतीही वापरू नये. रिफाईन या शब्दाचाच काय अर्थ आहे? जास्तीत जास्त स्वच्छ करून देतात. आता बघा सध्या संक्रांत आली जवळ, तिळगुळ करतो. तीळ मागात गेले की पॉलिश वाले तीळ देऊ का पांढरे तीळ देऊ? आता पांढऱ्या तीळ म्हणजे पॉलिश काढलंय का? मग ते पॉलिश काढलेलं तीळ काय करायचं? पॉलिश मधले जे आपल्याला विटॅमिन्स असतात ते मिळणार नाही. मग रिफाईन या शब्दाचा अर्थ आहे जास्तीत जास्त साफ स्वच्छ अगदी सगळं काढून दिलं जातं. मग ते कसं वापरायचं? मग त्यामुळे कच्चा खाण्याचं किंवा शेंगदाण्याचं तेल ठेवलं. आता पतंजलीचं तेल असतं साधारण, त्याच्यामध्ये पण क्लिअरिटी खूप असते, तेल ओतून बघितलं तर तुम्हाला त्याच्यातनं कळतं. अशा प्रकारे एकच तेल ठेवावं, सूर्यफूल किंवा हे शक्यतो शेंगदाणा तेल, आपलं रिफाईन तेल शक्यतो वापरू नये. आणि मी सांगितलं मगाशी रात्री भाकरी पालेभाजी त्याच्यावरती कोरड्या चटण्या, तीळ जवस वगैरे त्याच्यावरती तिळाचं कच्चं तेल खा की तुम्हाला जॉईंट्स पेनला ते त्रासदायक होत नाही, म्हणजे जॉईंट्स तुमचे छान राहतात सगळ्या प्रकारचे. कॉफीवाल्यांनी काय करायचं ते सांगा. चहापर्यंत आला, तुळशीच्या चहापर्यंत आला, कॉफीवाल्यांचं जरा सांगा. आता चहा आणि कॉफी, चहामध्ये काय असतं? टॅनिन आहे, कॉफीमध्ये असतं कॅफिन. तर ह्या दोन्ही गोष्टी शरीराला त्रासदायक आहेत. याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळाले नाही. आता आपल्याला काय असते? लहर येते. आता मी जर तुम्हाला मगाशी चहा सांगितला आणि त्याच्यातून तुम्हाला खूप लहर आली, काही असं म्हणतं की तो चहा पिल्याशिवाय मला नंबरला जाता नाही, मला मग ते लागतं. हे सगळं मनाचं असतं, शरीराचं काही नाही, सवय लागलेली असते. मग मी काय म्हणते, एकदम तुम्ही शरीराला सुद्धा सुधारताना हातामध्ये चाकू घेऊन नका सुधारू. हिटलर नाही व्हायचे आपल्याला, आपण आपल्या शरीराचा मालक आहोत, आपण आपल्या शरीराला प्रेमाने सुधारायचं आहे. लगेच मी सांगितलं एवढं दाट सुरू केलं, दुसऱ्या दिवशी उलट्या गळ्या चक्कर लागली तर काय करणार? कारण हे पदार्थ सुद्धा पचवायला शरीराला थोडासा वेळ द्या, थोडं बदल सुरू करा हळूहळू, आणि मग त्या गोष्टी कशा बदल करा. चहाने जर तुम्हाला साधं तुळशीचा चहा घेतला असं उगाच टेम्पटेशन होत राहिलं, अरे मला ना तो चहा पाहिजे, तोच पाहिजे, तर केव्हा तरी असा थोडासा एवढंसं पाव करतो आपला नेहमीचा साधा चहा प्या की मनाला विश्रांती. तुम्हाला असं कल्पना आहे की जर चरस गांजा आपू वगैरे घेणारे लोक व्यसनाधीन असतात, ते जेव्हा ॲलोपॅथीमध्ये ऍडमिट होतात त्यावेळेला डॉक्टर सुद्धा त्यांना त्याची एक माइल्ड मात्रा देतात, कारण त्या बॉडीला त्याची सवय झालेली असते. मग ती सवय त्यांना हळूहळू काढायला लागते, नाहीतर ते सगळे गुंत वगैरे त्रासदायक होतं त्यांना ट्रीटमेंट द्यायला, आणि म्हणून ते बारीकसं थोडंसं त्यांना मात्रा देतात. हेच चहा कॉफीमध्ये लक्षात घ्या. आपल्याला खूप कॉफी आवडते, कपर कॉफीच्या ऐवजी पहिले काय करायची? अर्धा कप कॉफी करायची. इथे अर्धा कप कमी झाल्यावरती काय झालं बघा. आता आपण महिन्याभराचा हिशोब करूया. 15 कप कॉफी कमी झाली, 15 चमचे कॉफीचं पावडर कमी झाले, 15 चमचे साखर कमी झाली. अरे हे काय कमी झालं का शरीराला? धड कमी होतं. अर्धा कपच
कमी केल्यावर आणि मग थोडे मी सांगितलं याची तब्येत बघा कशी लागते ती, त्याची तब्येत बघा आणि ती जर कॉफी आवडते तर ती 65 दिवसात घ्यायची, 300 दिवसामध्ये ऍडजस्ट करायला सवय करायची. हा प्रश्न विचारल्याबद्दल माफी मागतो, पण मी गणपतीला गावाला जातो, 6 दिवस मी दूध पितो आणि माझं दिनचर्या कोणती अडत नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा मनाची रिक्वायरमेंट आहे. आणखी कोणाला प्रश्न आहे? सगळे सुदृढ सशक्त होण्याच्या दृष्टीने तुम्ही जे मार्गदर्शन केले सगळ्यांना मान्य आहे. खूप छान. परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मगाशी त्यांनी जे एक आठवण सांगितली की मी मला लहानपणापासून बघितली आहे, बरोबर. मला तेच एक आठवण सांगायची की मी लहानपणापासून ह्या स्त्रीला जशी बघितली आहे तिच्यात इंचाचा सुद्धा फरक नाही आहे आणि हे सत्य आहे. त्या मी लहानपणापासून तिचं लग्न जेव्हा ती माझ्या भावाची मित्राची बायको आली तेव्हापासून ते तशाच आहे. तेव्हा हे निश्चितच त्या ज्या आता हे काय फॉलो करतात तेव्हापासून त्याला क्रेडिट आहे हे आपण सगळ्यांनी समजून घ्या. तेव्हा जिभेचे चोचले पुरू नका, काय चवीच खाणार त्याला देव देणार वगैरे सगळ्या आपण बाजूला सारूया. आणि हे पण कोणाला पुस्तक जर हवं असेल तर त्यानंतर त्यांच्याशी बोलून घ्या. आणि ह्याच्यात मी सुद्धा घेतलंय, अतिशय सुरेख माहिती दिलेली आहे आणि सुरुवात करायला काहीच हरकत नाही. अशा प्रकारे सुद्धा आपण अन्न सेवन करू शकतो. सुप्रिया ताई